कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा। सांसारिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपलं चारित्र्य कसं असावा, आपलं आचरण कसं असावा, आपल्या या पवित्र वाणीतनं येणारा शब्द अगदी पाषाणापेक्षाही कठोर, लोणीपेक्षाही मऊ, प्रसंगानुसार आपल्या नेत्रातली अग्नी, हृदयातली धगधगत ध्वज आणि पायातलं विष्णूचं चक्र, प्रसंगी डोक्यावर ब्रह्मदेवाचा बर्फ, हे कसे असावे हे आपण पाहत आहोत। हल्ली या कलियुगामध्ये कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पुण्य प्राप्त करण्याचा मार्गच कुणाला अजून कळलेला नाही आहे। असं आपण खूप प्रगत आहोत, प्रगल्भ आहोत, वैचारिक विचाराने सुद्धा परिपक्व आहोत। का तर प्रत्येकानं असं समज आहे, आपण साधना करतच असतो, पूजाही करतच असतो, नामस्मरण करत असतो, दानधर्म करत असतो, पण हे सगळं करत असताना ज्या अपेक्षेने आपण साधना करत असतो, ज्या ध्येयाने, ज्या विचाराने आपण झपाटलेले असतो, हाताला गवसणारी यशस्वी अशी देवी आदिमाय शक्ती असेल, देव असेल, सद्गुरूंचे चरण असतील, चांगले विचार असतील आणि मन कशाने भरणार नाही पण त्या विचाराने भरणार असतं, ते गवसणार असतं, पण नेमकं आपण कुठे चुकतो ते गवसत नाही। जे हवंच असतं, जे आपल्याला हवं असतं, इथपर्यंत पोचतो आणि जवळ जातो आणि मात्र हातातून निसटून जातं। बघा, तुम्ही साधना करत असताना, पूजा अर्चा करत असताना, मठ मंदिरात जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेसची मनाची स्थिती कशी असते?
निर्मळ, स्वच्छ, परिपक्व. आणि जेव्हा ईश्वराचं चरण जवळ येतो, अद्भुत शक्तीचा स्पर्श करण्याच्या मार्गावर असतो, त्या क्षणी मनाचा विचार बदलतो. मनाचा विचार बदलतो आणि यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. पण यशस्वी होत असताना मनाचा विचार का बदलतो? का तर मनावर आपलं नियंत्रण नसतं. मनामध्ये असे विचार येऊन घोळून मंथन करतात, गोंधळ घालतात, युद्ध करतात. ज्या अपेक्षेने आपण पोचण्याचा प्रयत्न करतो ती अपेक्षा बाजूला राहते आणि दुसरीच अपेक्षा समोर उभं राहते. तुम्हाला एक उदाहरण दिल्यावर लक्षात येईल. एक महाराणी साहेब होत्या, खूप विद्वान, करारी, पराक्रमी, तेजस्वी, आणि त्यांच्या नशिबी कधीही अपयश नाही, कधीही अपयश नाही. सतत यश आणि सतत विजय. त्यांना घोडा चालवण्याचा छंद होता, घोडा पळवण्याचा शर्यतीमध्ये एक छंद होता. कुठेही शर्यत असेल तिथं महाराणी साहेबांचे घोडे असायचे आणि त्या पटाईत होत्या. असे 20-25 वर्ष गेले. विरोधक तेच, घोडा तोच, त्याच महाराणी साहेब, त्यांचे विरोधक पण तेच. जिथं जातील तिथं तेच राहायचे. विरोधकांनी विचार केला, आपले 2 तप गेले, आपण सतत हारतोय. महाराणी साहेब तरबेज आहेत, त्यांचाच घोडा पहिला येतो, याला करायचं काय? सगळ्यांनी मंथन केला, विचार केला आणि ठरवलं महाराणी साहेबांना काय आवडतो. महाराणी साहेब कुठे वीक होऊ शकतात, त्यांची बुद्धी कुठं, त्यांच्या बुद्धीला कुठे अपहरण करता येतो आणि मनाच्या अधीन त्यांना सोडता येतो, हे विचार करायला लागले सगळे. त्यांनी शोधाशोध केली, गुप्तहेर लावला. गुप्तहेराच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आलं की महाराणी साहेबांना सोनं खूप प्रिय आहे. सोनं अत्यंत प्रिय आहे. मग सगळ्यांनी सोन्याचे दागिने केले, सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं आणि शर्यत सुरुवात होणार. जे रेषा असतात, ज्या महाराणी साहेबांचं घोडं जाणार आहे त्या भागामध्ये त्यांनी सोन्याचे दागिने टाकले. सगळे सोन्याचे दागिने विखुरले. शर्यतीला सुरुवात झाली. घोडे पळायला लागले. ठरल्याप्रमाणे महाराणी साहेबांची घोडा सगळ्याच्या पुढे होता. तुफान पळत होता, वायू वेगाने पळत होता. पण काही अंतरावर पाहिल्यानंतर महाराणी साहेबांच्या निदर्शनास आलं सोन्याचे दागिने पडलेले आहेत रस्त्यामध्ये, त्या मार्गामध्ये. त्या म्हणाल्या की सगळ्याच्या पुढे तर मी आहे. महाराणी साहेबांनी त्या घोड्यांना टाचेने इशारत केले. घोडा थांबला. महाराणी साहेब खाली उतरल्या, दागिने गोळा केल्या. तोपर्यंत मागचे घोडे पुढे गेले. ते दागिने गोळा करून सगळं जवळ ठेवून घोड्यावर बसेपर्यंत ते पोचले आणि त्यांचा पराजय झाला. तसं आपण सुद्धा साधना करत असतो, भक्ती करत असतो,
गवसणी घालत असतो, ईश्वर जवळ आलेला असतो, साधनेचं फळ मिळणार असतं, त्यावेळेस मात्र आपली लालच आपल्यासमोर उभं राहतं, आपलं लोभ आपल्यासमोर उभं राहतं, आपण लाचार होतो, मनाने कमकुवत होतो, भावनेने कमकुवत होतो. ईश्वर जवळ आहे, जी शक्तीसाठी सर्व जग विश्व संशोधन करतं. अनेक साधू संत कित्येक वर्ष साधनेला बसलेत, त्यांना घावत नाही, तो तुमच्यासारख्यांना घावतो. फक्त तुमचा लोभ बाजूला झाला पाहिजे. कोणीतरी सांगितलं 4 ठिकाणी बुक्का लावला, भस्म लावला की आपला साधू झाला, नामस्मरण केलं की होऊन जातो. तुम्ही जेव्हा नामाला बसताय ना, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये विचाराचा कल्लोळ सुरुवात होते, हे तुम्ही विसरून जाताय. ज्या अपेक्षेने आपण साधना करतो ती अपेक्षा बाजूला पडते आणि लोभापायी आपण दुसरंच विचार डोक्यात घेतो आणि जे हवं ते प्राप्त होत नाही, जे नको ते प्राप्त होतं. लक्ष्मी येते, पण अवदेसा तिची बहीण असते. अवदेसा ती अवदेसा ठेवते आणि लक्ष्मी निघून जाते. लक्ष्मी टिकवणं इतकं सोपं नाही, तसं देवत्व टिकवणं इतकं सोपं नाही. प्रत्येकानं वाटतं 4 पुस्तकं वाचले, ग्रंथ वाचले, कुठला अभ्यास केला, पारायणामध्ये गेले, कीर्तनामध्ये गेले, प्रत्येकानं वाटतं की माझ्या एवढं ज्ञानी या जगामध्ये कोणी नाही आहे, माझ्या एवढं ज्ञानी कोणी नाही आहे. कुठेही कोणीही गप्पा मारत असलं की आपलं नाक खुपसायचं तिथं. कुठेही 4 लोक बसले, ते कानोसा घ्यायचा आणि चौघामध्ये हा 5वा दीड शाणा तिथं जाऊन त्यांच्यामध्ये मिसळायचा आणि गप्प्याला सुरुवात करायचं, जेणेकरून विश्वातलं सगळं ज्ञान ईश्वराने मला एकट्यालाच दिले. त्याच्यामुळं गोंधळ उडतो. जे विचार आपल्याला हवे आहेत ते विचार बाजूला पडतात, जे नको आहेत तेच विचार डोक्यात बसतात. युनान म्हणून एक देश आहे छोटंसं, एथेन्स तिथले राजधानी आहे. तिथे सुकतात म्हणून एक गृहस्थी होता, खूप ज्ञानी, खूप अभ्यासू, खूप तपस्वी, खूप त्यागी, खूप सत्यवादी. ह्याच्या पलीकडे शब्द नाहीत. खूप प्रचंड, पण तो स्वतःला अज्ञानी समजायचा, स्वतःला अज्ञानी समजायचा. त्या काळात जगातलं कुठलं काय प्रसंग आला, काय सल्ला मसलत करायचं असलं तर त्याचं सल्ला घ्यायचे. ते देश तर घेतच होता. इतके काय पद असताना निर्मळ आणि स्वच्छ असायचा. एकदा त्या देशामध्ये, त्या राजधानीमध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीमध्ये आदिमाय शक्तीने सांगितलं की सुकतात सारखा ज्ञानी माणूस विश्वात नाही आहे. त्या क्षणी सर्व त्याचे मानणारे, त्याचे श्रोते, चाहते, अनुयायी, भक्त, सेवेकरी हे सगळेच त्याच्या दारापुढे गेले आणि सगळ्यांनी सांगितलं की आत्ता आकाशवाणी झालेली आहे आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, की सुकतात शिवाय ज्ञानी कोणीही जगामध्ये नाही. तेव्हा तो स्मितहास्य केला. स्मितहास्य करून तो म्हणाला की मी अज्ञानी आहे, मी ज्ञानी नाही आहे. काय म्हणाला तो? मी ज्ञानी नाही आहे, मी अज्ञानी आहे. आकाशवाणी होते, ईश्वर सांगतो, अनेक सल्ले त्याच्याकडनं सल्ले मिळतात. तो निर्मळ स्वच्छ प्राणी, एक जीवात्मा, तरी तो काय म्हणतो? मी अज्ञानी.
तेव्हा लोक म्हणतात आकाशवाणी झालेली. तेव्हा ते परत लोक देवाकडे जातात आणि देवाला कौल लावतात, देवाला बोलायला लावतात. तेव्हा देव परत एकदा आकाशवाणीत सांगतो, जो स्वतःला अज्ञानी समजतो, स्वतःतला अज्ञानपणा काढण्याचा प्रयत्न करतो, तो ज्ञानी. जो स्वतःतल्या असलेला अज्ञान काढण्याचा प्रयत्न करतो, तो ज्ञानी. तुम्ही खूप ज्ञान आहे म्हणता, अज्ञानाला दडवून ठेवताय. त्या विश्वामध्ये ना, या विश्वामध्ये पृथ्वीसारखे हजारो करोड पृथ्वी टाकलं तरी पूर्ण होणार नाही, एवढं ज्ञान आहे. आणि आपल्याकडे राईच्या टोका एवढं सुद्धा ज्ञान नाही आहे. आपण कशा ज्ञानी आहोत मला सिद्ध करून दाखवा. एवढ्या मोठ्या ज्ञानामध्ये आपण राईच्या टोका एवढं नाही, केसाच्या टोका एवढं नाही, एवढं ज्ञान आपल्याकडे नाही, तर आपण पूर्ण ज्ञानी कसे होऊ शकतो? आहे का कुणाकडे उत्तर? आपण ज्ञानी होऊ शकत नाही. आपण अजूनही अज्ञानी का? तर एवढं आपल्याला अज्ञान दूर करायचं, एवढं करायचं आहे की हजारो करोडो जन्म झाला तरी तो अज्ञानपणा दूर होत नाही. एवढा अज्ञानपणा माझ्यात दडला, ते पहिलं मी दूर केलं पाहिजे, तेव्हा ज्ञानाच्या जवळ जाऊ शकतो, ज्ञानी होऊ शकत नाही. आपण थोडंसं पुस्तक वाचतो, कुठेतरी ग्रंथ करतो, पारायण करतो, छोटे छोटे कुठेतरी काय करतो, जादूटोणा करतो, आघोरी करतो, शाबरी करतो. त्यांना वाटतो की मी म्हणजे कोणीतरी आहे. अरे तो कोणी नाही आहे, तो अज्ञानाचा बुचका आहेस, बुचका, अज्ञानाचा गाठोड आहेस. हे जेव्हा तुम्ही स्वतःला समजाल ना, तेव्हा ज्ञानाच्या पहिल्या पैरीवर जाल, ज्ञानाच्या पहिल्या पैरीला स्पर्श कराल. पूर्ण ज्ञानाला तर नाहीच नाही. तेव्हा तुमच्याकडे कुठंतरी थोडीशी नम्रता येऊ शकते. ज्ञानी अधिक शाणा असेल तर तो अहंकाराने पुरलाय महाराणीसारख्या हरू शकताय. देव तुम्हाला चमत्कार करून दाखवू शकतो. देव तुम्हाला लोभामध्ये टाकू शकतो. त्या लोभामध्ये तुम्ही गुंतला की तुमचा पुढचा प्रवास थांबवू शकतो. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, आम्ही कोणीतरी आहोत. पूर्ण मूळ अभ्यास बाजूला ठेवायचा आणि दुसराच डोक्यात अभ्यास घ्यायचा. हे खूळ जेव्हा डोक्यातनं काढाल तेव्हा तुमच्या मनामध्ये खरं हृदयामध्ये नम्रतेला स्थान मिळेल. नम्रतेला त्याशिवाय स्थान मिळू शकत नाही. नम्रता काय असते? उगीच मारायचं गप्पा, माझ्याकडे खूप नम्रता आहे, आणि शेजाऱ्याचं चहा पिऊन यायचं. माझ्याकडे खूप नम्रता आहे म्हणायचं, आणि ज्याच्या घरी चहा पितो त्याचंच काहीतरी ऑडिट करून यायचं. याला नम्रता म्हणत नाहीत. नम्रता ह्या शब्दाला साजेसं आपण वागलं पाहिजे. नम्रता ह्या शब्दाची जी वजन आहे ना, वजन, भारदस्तपणा, ही पृथ्वी बरोबर तोललं तरी पूर्ण होऊ शकत नाही. एवढी नम्रतामध्ये ताकद आहे, ताकद, एवढी ऊर्जा आहे. आपण ते करत नाही, नुसतंच गप्पा मारतो. एकदा वॉशिंग्टनमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्रपती त्या काळात एका घोड्यावर सवार करत होते, घोड्यावर चालले होते. घोड्यावर प्रवास करत असताना एका ठिकाणी एका बिल्डिंगचं बांधकाम चाललं होतं. एका इमारतीचं बिल्डिंगचं बांधकाम चालला होता. एक मोठोस असं महाकाय असं दगड होता, आणि ते दगड त्यांना वर घेऊन जायचं होतं. ते वर घेऊन जायचं असताना ते सगळे प्रयत्न करत होते, मजूर लोक सगळे प्रयत्न करत होते. आणि तो ठेकेदार होता ना, ठेकेदार त्याच्या हातात काठी होती. त्यावेळेस गुलामगिरी होती, सगळीकडे गुलामगिरी होती. ते काठीनं त्यांना तो ठोकून सांगत होता, उचला 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 उचला, असं त्यांना त्रास देत होता. त्या वॉशिंग्टन ते पाहिले, जॉर्ज वॉशिंग्टन, आणि काय चाललंय बघावं. घोड्यावरनं रपेट मारत असताना तिने पाहिलं तर हे दगड उचलायचा प्रयत्न करतात. एक माणूस काठी घेऊन थांबलाय,
आणि सांगतो त्यांना का हे दगड उचला उचला, इकडं हात घाला तिकडं हात घाला. आपण मी सांगतो ना, शेजाऱ्याचं कुठंतरी काय चाललं तरी आपलं काम थांबून जातो आपण तिथं पाटीलक्या करायला, फौजदाऱ्या करायला, फोगडच्या जातो का नाही? तसं त्या पद्धतीनं तो करत होता. जॉर्ज वॉशिंग्टन तिथे गेले, घोडा थांबवलं, त्यांना अंदाज आला. ते म्हणाले की अजून थोडीशी टेकू याला दिलं तर हा दगड वर येऊ शकतो. त्या राष्ट्रपतीने त्या ठेकेदाराला सांगितलं, आपण जर काठी ठेवून थोडंसं हात लावलात, हातभर लावलात तर दगड वर येऊ शकतो. तो म्हणाला, मी ठेकेदार आहे, यांना मी पैसे दिले. तो काय म्हणाला, जसं बघा 1100 रुपये 11 रुपयाची पावती फाडतो आणि लाईनीत उभं राहतो, ती पावती खिशात ठेवतो आणि गावभर फिरतो, का तर लोकांनी विचारावं किती रुपयाची पावती फाडलाय म्हणून. तसा तो फौजदारी करत होता. तो म्हणाला की यांना पैसे दिले मी आणि यांचं काम आहे, तो माझं काम नाही. राष्ट्रपती खाली उतरले घोड्यावरनं आणि त्या मजुरांच्या बरोबर तेही हात लावले. दगड निघाला, दगड जिथं इच्छित आहे तिथं गेलं. गेल्यानंतर हे परत घोड्यावर बसले आणि त्या ठेकेदारांना नमस्कार केला. काय केला? ठेकेदारांना राष्ट्रपतींनी नमस्कार केला. जॉर्ज वॉशिंग्टन नाव ऐकला असाल, त्यांनी नमस्कार केला आणि ठेकेदाराला सांगितलं, काय अडचण आली तरी माझं राष्ट्रपती भवन मोकळं आहे, तू केव्हा येऊन मला काम सांग, मी काम करून देतो. तो चपापला, तो विचार करायला लागला आणि चटकन त्यांच्या पायात लोटांगण घातला. तो म्हणाला, राष्ट्रपती मेहरबान साहेब, माझं चुकलं, मला माफ करा. जॉर्ज वॉशिंग्टननी काही नाही उत्तर दिलं, काही नाही उत्तर दिलं. याला नम्रता म्हणतात. ही नम्रताची व्याख्या आहे. काम केलं त्याचा आभार, त्याचाच उलटा आभार मानून जाणारा प्राणी तो, त्याला नम्रता ही शब्द आहे, लक्षात ठेवा. त्याला कुठलाही अभिप्राय नाही, तो कुठलाही आभार मानत नाही, उलट हेच आभार मानतात की तुझ्या ह्या वागण्याने मला त्या मजुराबरोबर त्या दगडाला हात लावण्याचा योग आला, सेवा करण्याची संधी मिळाली. याच्यापेक्षा भाग्यवान माझ्यासारखा कोण आहे? एक राष्ट्रपती देशाचा, जिची महासत्ता आहे जगावर, आणि त्याचा राष्ट्रपती तो मजुराबरोबर दगडाला हात लावतो आणि जाताना ठेकेदाराला सांगतो, अडचण आली तरी माझं राष्ट्रपती भवन मोकळं आहे, तुझ्यासाठी केव्हाही ये. हे याला नम्रता म्हणतात. बाबांनो, नम्रतेचं गरिमा कमी करू नका. हे जर शिकायचं असेल तर प्रपंच करून परमार्थ नेटकं करा. आणि परमार्थ करत असताना छोट्या छोट्या टिप्स असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात. क्षणाक्षणाला 2-2 मिनिटाचे 2-2 सेकंदाचे काही गोष्टी असतात. 2 सेकंदाचं 2 सेकंद सुद्धा तुमच्यासाठी बहुमूल्य वेळ देण्यासाठी 2 सेकंद सुद्धा करोडो रुपयाचं काम करून जातं. आणि तुम्हाला मोक्षाला प्राप्त करून देणारं माध्यम आहे. 2 सेकंद तुम्ही वेळ देवासाठी द्या. म्हणून तुमच्याकडे ज्ञान असलं तरी शरीरातले दुर्गुण काढण्यासाठी आपण अज्ञानीच आहोत समजा. कितीतरी पटाईत असला, कितीतरी सहज तुम्ही 100 जणांना टोप्या घालत असाल. काही लोकांचं मत असतं, सकाळी उठलं की 4 तांब्या अंगावर घेतले की नाड्या बांधत तो बाहेरच पडतो. का तर टोप्या कुणाला घालायचं त्याचं स्टडी असं करतो, त्याचा अभ्यासच आहे त्याच्याकडं. हे घालवायचं असेल तर तुमचा अहंकारच तुम्हाला संपवल. मागे खूप वेळा सांगितलं मी, खूप वेळा प्रवचनमधनं शब्द आला. प्रभू रामचंद्राची एक छोटीशी एका अर्ध्या मिनिटाची गोष्ट आहे. जेव्हा कौशल्या प्रभू रामचंद्रांना लंकेवर विजय मिळवल्यानंतर निवांतपणे एकांतात बसले होते
आणि प्रभू रामचंद्राचं डोकं कौशल्याच्या मांडीवर होतं. तो बाळच, आईला बाळ असतो. दो डोक्यावरनं असा हात फिरवत फिरवत कौशल्याने विचारलं, आपने रावण को मारा क्या? कहा आपको रावण को मारा? इतना बलाढ्य है, जो त्रिलोक का राजा है, जो सर्व सिद्धि का ही महासिद्ध है, जो आत्मलिंग प्राप्त किया है, सब भगवानों का ही भगवान है, सब नवग्रह सब देवता उनके चरणों में लोटांगन डालते हैं, सब काम करते हैं, वायु तो सब लौट देता है, उनका श्रीलंका में सब महल है ना, महल सब लौटने का काम करता है। शनि महाराज तो उल्टा झोपा है, उसके ऊपर पैर रख के वो रावण आसन पे जाता था। ऐसे महान व्यक्तियों को आपने मारा? प्रभू रामचंद्राने स्मित हास्य केलं आणि चटकन मांडीवरनं उठलं, माँ मैंने नहीं मारा, माँ मैंने नहीं मारा, उसको मैंने मारा। त्याला कोणी मारलं नाही, त्याला त्यानंच मारला, त्याचा अहंकार त्याला मारला। लक्षात ठेवा, तुम्ही साधना करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये उभं राहायचं असेल तर अहंकाराचा अंकुर मुळासकट काढल्याशिवाय साधना पूर्ण करता येत नाही। लक्षात ठेवा। रावणाला कोण मारलं? त्यांचा अहंकार त्याला मारला। मग आपण साधना करत असताना घरामध्ये काय करतो? पूजा करत असताना कोणीतरी साधा आवाज केला तरी आपलं लक्ष त्याच्याकडे जातो, म्हणजे अहंकार उभा राहतो। तुमचं मन विचलित नाही झालं, तुम्ही तुमच्यावर स्थिर राहिलात, तुमचं कंट्रोल तुमच्यावर राहिलं, शेजारी वाजंत्री वाजलं तरी तुम्हाला कळायला नको, ही खरी साधनेची पहिली पायरी आहे।